या काय झालं? काय एवढी दमलीयस? अगं नाही, 2 फेशियलची कामं घेतलेली, एकाच एरियात होती म्हणून दोन्ही घेतली. हे काय करतेस? अगं शर्टाला बटन लावते. सगळ्या शर्टांना? अगं नाही, थांब जरा सांग. प्रकाश आला होता ना, तो म्हणत होता शर्टांना बटन लावायचं काम आहे, बरे पैसे मिळते. करतेस तू मग? नाही असं काही ठरलं नाही अजून, पण म्हटलं करून तर बघूया. तुझं ना मला काही कळतच नाही अगं. काय ग? अगं आता भाऊजींचं काम सुरू आहे ना, तरी तुला हे काम का करायचंय? हो ग, पण मनीषा हे घर जाऊ द्यायचं नाहीये ग मला. त्यासाठी वाटेल ती धडपड करते. पण भाऊजींना हे सांगून करणार आहेस ना? हा, तसं न विचारण्याचं तसं काही कारण नाहीये. नाही म्हणजे विचारेन ना मी, पण भाऊजींना ते आवडत नाही. त्याला खूप त्रास होतो ग हे सगळं बघून. आणि हल्ली बघतेस ना किती धावपळ सुरू आहे त्याची. कधी वेळी अवेळी जावं लागतं कामाला, भरपूर काम सुरू आहे. आणि मग ह्या सगळ्यात ह्याच्यामुळे त्याची मनस्थिती बिघडून त्याचा परत कामावर परिणाम झाला, असं नको व्हायला. आणि हे काम काय माझं माझं चालूच राहणार आहे ना, त्याच्या वेळापत्रकात कुठे येणार नाही अगं मध्ये ते. लक्ष्मी, भाऊजी नक्की काय काम करतात ग? म्हणजे नाही म्हणजे ते ऍक्टिंग करत नाही हे कळलंय मला, पण मग नक्की काय करतात? अगं तू हसतेस का? अगं तो ना वेगवेगळे आवाज काढतो. म्हणजे अगं ही काय, अगं खरंच इतके मस्त मस्त आवाज काढतो. आज काय झालं माहितीये, मी घरी आले ना तेव्हा कुणाशी तरी बाईच्या आवाजात फोनवर बोलत होता. हो, हॅलो, ओके, झालं का, थँक्यू, असं बोलत होता तो. बापरे, मी ऐकतच राहिले. थोडा वेळ ना मला काहीच कळे ना अगं. मग म्हाताऱ्याच्याच आवाजात बोलायला लागला. आणि मग ते इंग्रजी सिनेमे हिंदीत डब केले की कसा आवाज येतो ना, तसाच बोलत होता तो. हे असंच काहीतरी डबिंगचं काम सुरू आहे त्याचं सध्या. एकदा आमच्या समोर करून दाखवायला सांग ना. पुढच्या वर्षी साईच्या गणपतीत वैभवचा एंटरटेनमेंट शो. डॅन डॅन.